ए बापरे, हे काय केलंस तू? मी जरा झोपली होती वरती जाऊन. तर ऋत्विक स्कूलमधून आल्यानंतर त्याने काय केले बघा, सगळ्या घराला कलर लावत बसलाय. त्याच्या पप्पाने नुसता डब्बा आणून ठेवला होता आणि सांगितलं तुम्ही काही करू नका. त्यांनी कुणाला तरी सांगितलं होतं एका माणसाला, मग तो येणार होता शुक्रवारी वगैरे आणि तो करणार होता. तर ह्यानं स्वतःच परस्पर चालू केलं. आत्या पण नव्हत्या, आत्या पण खाली जरा फिरायला गेल्या होत्या आणि मी पण जरा झोपली होती वरती. तर ऋत्विकचा अवतार बघा. ऋत्विक काय करतोय, हे काय केलं? अरे बापरे बापरे, हे काय केलंस तू? अरे असं कोणी लावायला सांगितलं तुला? अरे पण इतकं तुला कोणी सांगितलं करायला? अरे बापरे, पप्पा आल्यावर ओरडतील. पप्पा आल्यानंतर करणार होते ते, सांगितलं होतं तुला. तू कशाला हे केलंस? सोपं कुठलं, तू सगळं सांडलंस अर्ध. हे बघा काय केलंय ना, सगळं सांडून ठेवलंय कलर पूर्ण. ह्याच्यावरती हे माहिती टाईल्स वरती हे हातरायचं होतं काहीतरी कागद. कसा कलर काढलाय बघा याने. कलर नाही ॲक्च्युली, हे प्राईम आहे. प्राईमवरती कलर लावणार आहे त्याने. काय सगळं काय केलंय, सोप्यांवरती पडलंय बघा. हे आधी घासायचं होतं, हे आधी घासून वगैरे काढायचं होतं, तर त्याने त्याच्यावरतीच चालू केलं. ऐकत म्हणून नाही हे ना ऋत्विक, जरा सुद्धा ऐकत नाही. आता येऊन पप्पा ओरडू दे संध्याकाळी, बस मार खा. मग मार खाणार आता बिट्टू. मी सांगणार मी झोपली होती, तू स्वतःच केलेस ते. खा मार. आणि आता 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 घासून काढतोय. आता घासून काढून फायदा काय? आधीच कलर एवढा सगळं संपवलाय बघा. किती पूर्ण सगळीकडे टाईल्सवरती सगळा कलर सांगून ठेवलाय. हे बघा, अर्धी बाडी पण संपवली. बापरे, केवढा कलर संपवला. स्वतःच ओलटते, स्वतः कला लागले बघा. मग आता काय करू? तू आता एवढं सगळं घर घाण केलं, आधी बघ किती घाण झाले. मध्ये कम्प्लीट तर करायला पाहिजे. केलेस तेवढं बाडीतलं आहे ते संपवायला तर पाहिजेत ना. मग तुझ्यापेक्षा पण मी किती चांगलं केलंय बघ. तू काय करतोस? सगळं छान केलं. हो करा की आत्या. आत्या काय करतात बघ ऋत्विक. हे बघा आत्या आमची सोला लागलाय. आता अभ्यास करत बस काय. आता तुझे हातपाय धुतले. आता ऋत्विकला बघा स्वच्छ केलं एकदम. आता स्वच्छ करून त्याला आता अभ्यास करायला सांगितलंय. गाडीला स्वच्छ तू कर. आई पण इथे शेंगा सोलतीये. चांगला अभ्यास कर. हा देते रब्बुक. बघा ऋत्विकने काय काय केले तुम्हाला दाखवते. या भिंतीला मी जरासं मारलंय, पण हे सगळं काम ऋत्विकने केलंय. हे बघा, हा सगळा कलर ऋत्विकने मारलाय. या कामामध्ये आमचा ऋत्विक खूप हुशार आहे. अभ्यास करायला सांगितलं त्याच्यामध्ये थोडं पाठी आहे, पण असली कामं सांगा ऋत्विकला, तो पहिली करणार आहे ना ऋत्विक. याच्यावरती झाकलं पण नाही आणि त्याने डायरेक्टली सुरुवात केली. नशीब याच्यावरती कलर नाही, ते पडलं नाही, म्हणजे ते खराबच झालं असतं सोफा. ऋत्विकला घेऊन चाललोय त्याच्या डान्स कॉम्पिटिशनसाठी. 4 वाजलेत. ऋत्विक बघू तुझा लुक दाखव. अरे नीट उभा राहा. हे ऋत्विकचे कपडे आहेत डान्सचे. हां ते ॲक्च्युली त्याच्यावरचे ते टिकल्या आहेत ना, त्याच्यामधलं टोचत असेल. ठीक आहे ना, थोडा वेळ बघतोय. ते अजून रिक्षा आली नाही. ऋत्विकच्या पप्पांना मी व्हिडिओ कॉल केला आणि ऋत्विकचा दाखवलं कॉस्ट्युम, तर ते म्हणतात की एकदम असा काय ऑर्केस्ट्रामध्ये सारखं फील. आम्ही जरा लवकरच स्कूलमध्ये पोचलो. कोणीच आलं नव्हतं बघा. पॅरेंट्सला 5:30 वाजताचा टायमिंग दिला होता, त्यामुळे अजून कोणीच आलं नव्हतं. आणि मी घाईघाईमध्ये 5 पण विसरली. सो मी टीचरला विचारलं मी थांबू का आतमध्ये, तर टीचर थांबा म्हणाले. कारण का एकदा बाहेर गेल्यानंतर 5 शिवाय एंट्री नव्हती आणि त्यामुळे मला थोडं शूट करता आलं. कारण का त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही शूट करू शकत नाही डान्स जेव्हा चालू होतील त्यावेळेला, कारण का ते लिंक आम्हाला शेअर करणार आहेत. मुलं पण येत होती. दीपज्योते परब्रह्म दीपज्योते जनार्दन
ऋत्विकच्या गॅदरिंगवरनं येता येता आम्हाला रात्री 9-9:30 वाजले. तर खूप लेट झाला होता. पण ऋत्विकने खूप छान डान्स केला. मला काही व्हिडिओ शूट करता आले नाहीत जास्त, कारण का टीचरने आम्हाला सांगितलं होतं की ते लिंक शेअर करणार आहे, तर तुम्ही अजिबात शूटिंग करायचं नाही. आणि सो त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ मी शूट केले नाही जास्त. सर ऋत्विकचा डान्स कसा होता आता हे ऋत्विकला थोडंसं विचारून बघूया. ऋत्विकला कसं वाटलं, म्हणजे पहिल्यांदा स्टेजवर डान्स करून. ऋत्विक, काय वाटतं तुला? तुझ्या डान्स परफॉर्मन्सबद्दल तुला काय बोलायचं आहे? मी खरंच डान्स केला. हो, तुझा डान्स बघून माझे असे डोळे एकदम चकित झाले मी एकदम, की खरंच ऋत्विक इतका चांगला डान्स करू शकतो. सो मी काय म्हणते, तू आता कराटेच्या क्लासला नको न जाता तू डायरेक्ट डान्स क्लास जॉईन कर. नाही. कराटे कशाला, तू डान्स कर ना. असं ना तसं तुझा कराटे तुझं चालूच असतो घरामध्ये. हा. मग त्याच्यापेक्षा डान्सचा क्लास लाव. पप्पांना सांग मला डान्सचा क्लास लावण्यासाठी. चालेल? तो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऋत्विक से बाय. बाय. बाय.